अवॉर्ड्स मिळाल्यानंतर एक जबाबदारीची जाणीव होते की अजून छान काम करायचं. टीचर्स काय करायचे ना, डान्समध्ये मला न विचारता, माझ्या पालकांना न विचारता माझं नाव टाकायचे. सो मला ती स्कूलवाली फिलिंग येते की स्टार न विचारता, न काही हक्काने नाव टाकते. मला ट्रॉफीज जास्त ह्याच्यामध्ये मिळाले की खूप टॉकेटिव्ह आहे. तर कॅलेंडरमध्ये माझ्या रिमार्क्स म्हणजे तीच माझ्याकडे ट्रॉफी होती की खूप टॉकेटिव्ह, किती बोलते ही पोरगी. नमस्कार मित्रांनो, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. बरं, स्टार प्रवाह परिवार पुरस्कार येत आहेत आणि माझ्यासोबत आहे तुम्हा सगळ्यांची लाडकी संजना म्हणजेच रुपाली. रुपाली, कशी आहेस? मी मस्त, तू कशी आहेस? मस्त. बरं रुपाली, दरवेळेस स्टार प्रवाहाचे वेगवेगळे कार्यक्रम असतात आणि आता तर पुरस्कार आहे आणि मालिकेला नॉमिनेशन आहे, सो त्याबद्दल काय सांगशील आधी? खूप छान वाटतं. मालिकेचं नॉमिनेशन असतं, कलाकारांचं नॉमिनेशन असतं. मला आवडतं, पर्सनली मला आवडतं. म्हणजे अवॉर्ड्स मिळाल्यानंतर एक जबाबदारीची जाणीव होते की अजून छान काम करायचं आणि ह्याच्या पुढच्या ज्या काही पुरस्कार सोहळ्यांना आपण हजेरी लावू तेव्हा अजून एक वेगळा बेंचमार्क सेट करायला मला पर्सनली माझ्यासाठीची कॉम्पिटिशन असते ती. आणि ही कौतुकाची थाप असते आपल्या घरच्यांकडनं मिळालेली. त्यामुळे मला खूप मजा येते. मालिकेचं नामांकन आहे आणि अजून कोणाला आहे, अजून ती लिस्ट आलेली नाही. बट ठीक आहे, लिस्ट आली जरी नसेल किंवा माहीत जरी नसेल तरी तिकडचा सरप्राईज अजून जास्त आवडतो. अगदीच. पण पुरस्कार सोहळा म्हटलं की नॉमिनेशन्स किंवा अवॉर्डसह परफॉर्मन्सही असतात. दरवेळी तुमचे वेगवेगळे परफॉर्मन्स असतात. गेल्या वर्षी तुझा आणि मिलिंद सरांचा परफॉर्मन्स आम्ही पाहिला. सो यावर्षी तू काय परफॉर्म करणार आहेस किंवा कुणासोबत डान्स करणार आहे त्याबद्दल काय सांगशील? काही थीम वगैरे आहे का? यावर्षी ऑफकोर्स मी अनिरुद्ध बरोबर परफॉर्म करत नाहीये. ती अनिरुद्ध आणि यश परफॉर्म करतायत. त्यामुळे त्यांची जोडी एक आगळी वेगळी बघायला मिळणार आहे आपल्याला, जी झाली नाही आत्तापर्यंतच्या आपल्या सोहळ्यात. आणि ती खूप छान वाटणार आहे ती बघायला, कारण यश आणि अनिरुद्धचं कॉम्बिनेशन सिरियलमध्ये पण बघताना खूप मजा येते. आणि माझं परफॉर्मन्स तर सोलो परफॉर्म करते मी. त्यामुळे मला वाटतं की पहिल्या वर्षी सेकंड इयरला मी जेव्हा केला होता त्याच्यानंतर आत्ता मी परत सोलो परफॉर्म करते. सो मजा आहे, धमाल आहे, मला आवडतंय. अगदीच. आणि रिहर्सल्स वगैरे कसं चालू आहे? कितवा दिवस आहे? सोलो परफॉर्मन्स असल्यामुळे दडपण आहे की एक्साइटमेंट आहे? नाही, पहिलाच दिवस आहे आज रिहर्सलचा. सोलो परफॉर्मन्स आहे म्हणून दडपण नाही आहे. जेव्हा तुम्ही ग्रुपमध्ये डान्स करत असता किंवा दोन जण सुद्धा डान्स करत असले ना तरी तुम्हाला कोऑर्डिनेशनची गरज असते आणि ते त्या पद्धतीनेच परफॉर्म केलं पाहिजे आणि झालं पाहिजे. त्याच्यासाठी ते दडपण असतं की ते फॉर्मेशन्स आणि त्या सगळ्या गोष्टी करायला दोघांच्या वेळा जुळल्या पाहिजेत. आमच्या सिरियलमधल्याच आम्ही जर करत असू तर वेळ मॅनेज होते. पण समजा मी आहे आणि आता सुखमधली शालिनी असली किंवा अजून दुसरं कोणी असेल तर मग त्यांचं शूटिंगचं टाईम, माझं शूटिंगचं टाईम, ते सगळं मॅनेज करून दोघी एकत्र भेटणं हे बऱ्याचदा शक्य होत नाही. त्यावेळा दडपण येतं की अरे अच्छा तिने असं केलंय का, मग अच्छा मग हे आपल्याला असं करायचंय का, हे होतं. पण सोलो असल्यामुळे थोडं फ्री हँड मिळतं, फ्री स्टेज मिळतं. तर तसं दडपण नाही आहे आत्ता तरी. अगदीच. तू नेहमीच वेगवेगळे किंवा छान छान असे परफॉर्मन्स करते, पण पर्सनली रुपालीला डान्स वगैरे करायला किती आवडतं? खूप आवडतो डान्स करायला. त्याच्याचमुळे मला असं वाटतं की सातत्याने स्टारच्या प्रत्येक इव्हेंटला मी परफॉर्म करत असते. आणि खरंच स्टारचे आभार मानते की प्रत्येक इव्हेंटला, म्हणजे मी ना ही गमतीशीर किस्सा आहे हा. शाळेत असताना ना मला स्पोर्ट्समध्ये कधीच भाग घ्यायला आवडलं नाही, कारण असं व्हायचं की लागेल, मग खर्चटेल, मग रक्तच येईल किंवा काय. मी थोडी लहान असताना तशी होती की नको आपल्याला खर्चटेल वगैरे. हे माहीत नव्हतं की या फील्डमध्ये आपण कधी येणार आहोत किंवा काय. पण तेव्हापासूनच ती एक भीती होती. आणि टीचर्स काय करायचे ना, डान्समध्ये मला न विचारता, माझ्या पालकांना न विचारता माझं नाव टाकायचे. सो मला ती स्कूलवाली फिलिंग येते की स्टार न विचारता, न काही हक्काने नाव टाकते आणि मजा येते मला. आणि मग त्याचबरोबर माझी तयारी सुरू व्हायची लहान असताना की मग यायचं आणि सांगायचं की मला असा ड्रेस हवा आहे, मला इथे रूल्स लावायचं, इकडे हे करायचं, मी याच्यावरती डान्स करते. सो असाच सोहळा आत्ता मला तो सेम रिलिव्हिंग माय चाइल्डहूड असं झालंय. सो स्टार प्रत्येक इव्हेंटला आवर्जून बोलवतं आणि आपल्या घरातल्या माणसाला बोलवतात तसं बोलवतं. आणि मग आपल्या घरचा सोहळा आहे, कुटुंबाचा सोहळा आहे आणि मग त्या सोहळ्यात आपल्याला उत्तमच कामगिरी केली पाहिजे असं वाटतं. अगदीच. आणि लहानपणी असताना तू म्हणालीस की घरी आपण सांगायचो, पण आता मोठं झाल्यानंतर इथे जे इव्हेंट्स असतात ते घरी डिस्कस वगैरे होतात का, किंवा तुझी आई विचारते का, किंवा तो संवाद कसा असतो? होतं ना, अगदीच होतो की ऑफकोर्स आता आज आम्हाला शूटला सुट्टी आहे, मग आता तू कुठे निघालीस, इथनं सुरुवात होते की. आणि तिला माहीत पडतं कारण मुळात सोहळ्याची तयारी, जसे
स्टारवाले किंवा आपले जे कोरिओग्राफर्स आहेत आणि सगळे जे क्रिएटिव्ह आहेत, जी तयारी सुरू करतात ना एक वर्षभर आधी, की काय थीम यावर्षीची काय असेल, तशी माझ्या घरात सुद्धा माझी तयारी 1 महिना आधी सुरू होते, की आता ह्या तारखेला इव्हेंट आहे, मेन इव्हेंट, तर मला काय घालायचंय काय नाही घालायचंय, तर 1 महिना आधी तयारी सुरू होते. सो आईला कळतं की अच्छा आता काहीतरी इव्हेंट असणार आहे आणि स्टारचा याच्या रिहर्सलला गेली, हे तिला कळतं. अगदीच पण आणि रिहर्सल घरी पण केली जाते ना, आईला व्हिडिओ काढा, आई मम्मी व्हिडिओ काढा, असं वगैरे सगळं होतं अगं. अगदीच पण तू म्हणालीस की तू लहानपणापासून डान्स करते आणि ते आम्हाला दिसतच आहे, तू खूप छान डान्स करतेस. पण इतके वर्ष डान्स करताना शाळेत वगैरे कधी तुला बक्षीस मिळाले का जे तुझ्या अजूनही आठवणीत आहे? शाळेत हो ग, म्हणजे सर्टिफिकेट्स मिळायच्या शाळेत. तर ट्रॉफीज वगैरे ना त्यावेळेला आय थिंक स्पोर्ट्सवाल्यांना जास्त ते छोटे कप्स आणि ते सगळे आम्हाला सर्टिफिकेट्स द्यायचे. मला ट्रॉफीज जास्त ह्याच्यामध्ये मिळाले की खूप टॉकेटिव्ह आहे. तर कॅलेंडरमध्ये माझ्या रिमार्क्स म्हणजे तीच माझ्याकडे ट्रॉफी होती की खूप टॉकेटिव्ह, किती बोलते ही पोरगी, असं वगैरे होतं. पण हां, डान्ससाठी ऑफकोर्स येस, फॅन्सी ड्रेस हा माझ्या आवडीचा विषय, डान्स हा माझ्या आवडीचा विषय. बाकी म्हणशील की इथनं इथे पळ 100 मीटर वगैरे किंवा त्या गोणीत वगैरे अशी उड्या बिड्या मार, नाही, ते सगळं डान्स करायला सांगू मला. अगदीच थँक्यू सो मच रुपाली, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान Thank you वाटलं. so पण आई कुठे काय करते या मालिकेला नामांकन आहे, सो जाता जाता त्याविषयी प्रेक्षकांना काय सांगशील? आजवर खूप प्रेम करत आलेला आहात तुम्ही आणि या प्रेमामुळेच आज 4 वर्ष कंप्लीट झाले आई कुठे काय करतेला. आणि थँक्यू सो मच, तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि असंच प्रेम करत राहा. नामांकन आहे, आम्ही जिंकू की नाही आम्हाला माहीत नाही, पण तुमच्या प्रेमाने आम्ही ऑलरेडी जिंकलेलो आहोत. सो ती ट्रॉफी मनातनं कधीच जाणार नाही. सो थँक्यू सो मच. अगदीच थँक्यू सो मच आणि नामांकन आहे त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.